तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम मी तुम्हाला देणार आहे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। अगदी त्याच आधी आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटते, जणू आपल्यासाठी एक ट्रीटच आहे एका सणाच्या आधी, ती आहे म्हणजेच काय, सूरजची व्हिडिओ। अर्थात तुम्ही जर का व्हिडिओ पाहिले असेल सर्वांच्या, तर व्हिडिओमध्ये तो वेगळा विषय आहे की कोणाला किती टाइम गेला आहे, कोणाला किती नाही गेलेला आहे, ते तर आहेच एक वेगळा विषय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सर्वांच्याच व्हिडिओ जे आहेत दाखवले आहेत ना, ते आवडले आहे। आता ही व्हिडिओ पूर्ण बघा, अर्थात मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण की जरा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतात तर मलाही आवडतं आणि माझं जे पूर्ण बोलणं आहे ते तुम्हालाही लक्षात येतं। व्हिडिओच्या शेवटी एक चांगलीच बातमी मी तुम्हाला देणार आहे बिग बॉस रिलेटेड। तर सगळ्यात पहिले मी सांगणार आहे की जे व्हिडिओ पाहिले आहे त्याच्यामध्ये कोणाची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, मी सांगतो ना कोणाची आवडली असेल, मी सांगतो की मला कोणाची आवडलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही तुमचं ठरवा। म्हणजेच मला आवडलेली आहे एक तर जान्हवीची व्हिडिओ। खूप सारे ट्विस्ट आणि टर्न होते त्याच्यामध्ये, आणि जो जान्हवीचा प्रवास होता तो जान्हवी किल्लेकरचा प्रवास खूप पाहण्याजोगा होता। जशी ती आली होती, जशी ती सुरुवात केली होती, एक तर सांगू ती गेम मध्ये आवडण्यासारखी नाहीये, बरोबर, पण ती जर का आवडण्यासारखी नाहीये तरी पण तिची व्हिडिओ इंटरेस्टिंग होती, कारण की तेवढे ट्विस्ट आणि टर्न तिने दाखवलेले आहे। किती पर्सनल जावं त्याला पण एक लिमिट असते जान्हवी। दुसरं म्हणजे जे ट्विस्ट अँड टर्न्स तिने दाखवलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला एंटरटेन खूप तिने केलेलं आहे। हीच तुमची शिक्षा आहे। मला आतापर्यंत जोपर्यंत मी व्हिडिओ पाहत नव्हतो तोपर्यंत मला असं वाटायचं की एंटरटेनच्या बाबतीमध्ये जेव्हा एंटरटेनमेंट म्हणतो आपण, निकीने खूप केलेलं आहे, पण जेव्हा पूर्णपणे मी लक्षात येते की जेव्हा व्हिडिओ पाहतोय मला, तर मला हे कळतंय की जान्हवी आहे तिने आपल्याला खूप काही कंटेंट्स दिलेले आहेत, खूप जास्त एंटरटेन केलेलं आहे। कुठलेही माझी लेवल क्रॉस करू नाही घेतली, बोला माझ्या समोर नाही बोलायचे, माझ्या नादी लागू नका, माझं तोंड खोलू नका। खूप काही कंटेंट्स दिलेले आहेत, खूप जास्त एंटरटेन केलेलं आहे। निकी तर फक्त अरबा सोबतच होती आणि तिच्या अभिजीत सोबतच आहे। निकीच्या व्हिडिओमध्ये तिसरं कोणी व्यक्ती मला जास्त दिसलं, तुम्हाला दिसलं का? मला तर नाही दिसलं। तिची व्हिडिओ निगेटिव्ह त्यांनी केलेली नाही, तिची व्हिडिओ पॉझिटिव्ह दाखवली आहे। हे पण मी तुम्हाला सांगणार आहे की काय हा सर्व फंड आहे। आणि जेव्हा मी सूरजची व्हिडिओ पाहतोय, खरंच एक एक पॉइंट्स आहे, खूप जास्त काही नाही दाखवलं, खूप जास्त बोललेला पण नाहीये, पण जे पण दाखवलं आहे ते खरंच आपल्याला असं वाटतंय की आपण ही कुठेतरी पाहिलेलं आहे। म्हणजे सूरजच्या व्हिडिओमध्ये असे पॉइंट्स होते की ते ऑलरेडी सर्व व्हायरल झालेले आहे। लोकांनी सूरजचे एक एक जे आहेत फुटेज निघाले होते बिग बॉस मधून आधी ते सर्व फुटेज व्हायरल केलेले होते। असावा सुंदर चॉकलेट बंगला न पाहिलेला पहिल्यांदा पहा। लोकांना तो आवडतो आणि ते फुटेज व्हायरल केलेल्यामुळे आपल्याला असं वाटलं नव्हतं की आपण काय नवीन पाहतोय, पण पाहताना मज्जा आली। जो सूरजचा एक्सपिरियन्स होता एक सामान्य मुलाचा तिथे एक थिएटरमध्ये, आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओ बद्दल बोलतो मी की त्याच्या आधी जे झालेलं होतं सर्व, शिव ठाकरे आलेला होता, आणि जेव्हा शिव ठाकरे आलेला आहे तेव्हा त्यांनी जी गट्ट मिठी मारलेली आहे सूरजला, ती पण खरंच भारी वाटली। आणि बाकीच्यांसोबत पण खूप बोलला तो, आणि त्याचं जे बोलणं आपल्याला पाहायला भेटलं कोणासोबतचं, निकी सोबतचं, का, कारण की त्यांनी सोबत शो केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं कम्युनिकेट चांगलं होतं, पण एवढंही नाही, तो सर्वांसोबत बोलला जसं आहे तो पहिल्यापासून आपल्याला तसंच वाटला। आणि जेव्हा ते सर्व होतं सूरजबद्दल, जेव्हा तो ॲट दी एंड व्हिडिओमध्ये आपल्याला बोलताना दिसला, खरंच त्याचं ते बोलणं अगदी तंतोतंत मला असं वाटतं बरोबर आहे। सूरजनी मनं जिंकली आहे आणि मनावर राज्य सर्वांच्या केलेलं आहे। आता मी तुम्हाला आधी जान्हवीची व्हिडिओ सांगितली, मग सूरजची व्हिडिओ सांगतोय। ह्या दोन्ही माझ्या व्हिडिओज फेवरेट होत्या, पण मला असं वाटलं जेव्हा डीपीची व्हिडिओ पाहतोय त्याच्यामध्ये खूप जास्त काही मला पाहायला नाही भेटलं, अगदी डीपीचे जोक्स वगैरे पाहायला भेटले, पण व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत होतं की हे कळालं की डीपी कधी ह्या दिशेला गेलाय, कधी ह्या दिशेला गेलाय, जसं अभिजीत कधी ह्या दिशेला गेलाय, कधी ह्या दिशेला गेलाय। अभिजीतचा प्रवास एक नंबर होता। निकीच्या प्रवासामध्ये आपल्याला हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला की निकी का आहे तर मनाने स्वच्छ आहे, आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये पण निकीचे निगेटिव्ह पॉइंट दाखवले नाही जसे बाकी सर्वांचे पॉइंट्स दाखवले, तर व्हिडिओ दाखवत असताना सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट जपून ठेवले। आता बाकी वर्षा उसगावकरच्या व्हिडिओबद्दल मी काही बोलणार नाहीये, जी अगदी आपण पाहतो तशीच पाहण्यासारखी होती। त्याच्यामध्ये 20 मिनिटं होते, पण त्याच्यातले खरं सांगू मनापासून की मी 10 मिनिटं तर बोरच झालो। बाकीचे 10 मिनिटांमधले मी 5 मिनिटं बोर का नसं झालो, कारण की माझ्या कुटुंबासोबत गप्पा मारत होतो, आणि बाकीचे 5 मिनिटं मी बोर का नाही झालो तर मी लक्ष देत नव्हतो। म्हणजे मी वर्षा उसगावकर यांची व्हिडिओ मनापासून खरंच पूर्ण पाहिलीच नाहीये, कारण की ती पाहण्यासारखी मला असं एवढं काही विशेष वाटलं नव्हतं। आता हे माझे विचार आहे, तुमचे विचार काय असतील मला काय माहित नाहीये। जर का तुम्हाला आवडले असेल वर्षा उसगावकर यांची व्हिडिओ तर चांगली गोष्ट आहे। मग
त्याच्यानंतर ज्या व्हिडिओज आहेत अभिजितच्या आणि निकीच्या, त्यांच्यामधल्या व्हिडिओच्या फुटेजमधला अनेकशा फुटेज सारख्याच होत्या. म्हणजे जे वरती गप्पा मारायला गेले असेल, अभिजित सोबत निकी सोबत बोललं असेल, त्यांचं जे बाणीचा टास्क होता ते असेल, त्याच्यानंतरचा जे अरबा सोबतचं झालेलं असेल ते मॅटर असेल, हे सर्व काय असेल तर ते व्हिडिओमध्ये खूप सारखं होतं, म्हणून काही विशेष नवीन वाटलं नाही. पण जे बाहेर गेलेले आहेत ते बाहेर गेलेले कंटेस्टंट आपल्याला दिसले. कोणासोबत दिसले तर अंकिताच्या व्हिडिओ सोबत आणि आपल्या सूरजच्या व्हिडिओ सोबत दिसले. आता हे जे बाहेर गेलेले कंटेस्टंट आहे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला व्हिडिओ पाहायची ठरली असेल तर कोणाची आवडली असती? मला तर जर का असं वाटतंय, जर का बाहेर जे गेलेले आहे त्यांची व्हिडिओ एवढी मोठी व्हिडिओ पाहायची ठरली असती, आवडली असती तर ती आवडली असती पंढरीनाथ यांची आवडली असते. अजून कोण आहे का जर का असे तुम्हाला असं वाटतंय की जे बाहेर गेले त्यांची व्हिडिओ पाहायला भारी वाटले असतं तर ते हो हे तर मग कोण? आर्या. कारण की आर्याची व्हिडिओमध्ये थोडेसे वेगवेगळ्या गोष्टी होत्या, ते पण पाहायला थोडंसं बरं वाटलं असतं, आपल्याला भारी वाटलं असतं, पण एवढं पण नाही की जे आपल्याला बाकीच्या व्हिडिओ पाहायला भारी वाटलं. आता व्हिडिओ पाहिली आणि ते खूप झालं, पण मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला व्हिडिओ जेव्हा पाहत असतात, जेव्हा TV वाले चॅनलवाले दाखवत असतात, त्यांच्या मागे त्यांचं काहीतरी कारण असतं. म्हणजे व्हिडिओमध्ये कोणत्या फुटेज दाखवायच्या, कोणत्या नाही दाखवायच्या, त्यानुसार त्यांनी फुल प्लॅनिंगनुसार काय केलेलं आहे की निकीचे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते पूर्णपणे कट केलेले आहे. निकीचे निगेटिव्ह पॉईंट्स कोणाच मध्ये दाखवले नाही आणि बाकी सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये सूरजच्या फुटेज खूपच कमी दाखवलेला आहे. हे का केले हे मला काही माहित नाही. अगदी अंकिताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सूरज किती इन्व्हॉल्व्ह झाला पाहिजे होता ते सुद्धा कमी केलेलं आहे त्यांनी, खूप कमी. फक्त मला सूरजच्या व्हिडिओमध्ये सूरज दिसतोय आणि बाकी सर्वच दिसत आहे त्याच्यामध्ये. निकीला सुद्धा जास्त टाकले त्यांनी. एवढा म्हणजे काय सूरज तुमचा शो खूप टॉपला नेतोय, तुम्ही त्या व्यक्तीला आमच्या समोर खोटी रिस्पेक्ट देऊ नका. आम्ही खूप खोलातले माणसं आहोत, आम्हाला कळतं की काय आहे काय नाही. जे आहे ती प्रॉपरपणे तुम्ही रिस्पेक्ट द्या सूरजला. मी हेच तुम्हाला काय करणार आहे, वापस रिक्वेस्ट करणार आहे. आता काय शो संपलेला आहे आणि ॲट दी शोच्या एंडिंगला आम्हाला हे पाहिजे नाहीये की आम्ही सूरजला एवढं वोटिंग करतोय, सूरज टॉपला आहे आणि वापस जसं शिव ठाकरे सोबत झालं होतं, शिव ठाकरे जिंकून येणार पण तो जिंकून आला नाही. जे म्हणजे शिव ठाकरे सोबत जे झालं होतं की शिव ठाकरे आपल्याला वाटतं जिंकेल आणि MC स्टँड घेऊन गेलेला आहे ट्रॉफी, आणि अर्थात वापस ते असं अनेक वेळा झालेलं आहे. आणि मागच्या सीझनबद्दल मला तुम्हाला सांगायचं गरज नाही. अनेक लोक म्हणतात की जो मनातला नव्हता तो जिंकलेला आहे. मग असं असताना जर का वापस असा गेम केला की सूरज आपल्या मनातला आहे आणि त्याला न जिंकवता दुसरं कोणा जिंकवलं तर मग काय होऊ शकतं? अर्थात लोकांचे मन वापस दुखावू शकतात आणि हे लोक आहेत ते दुखावण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आजची व्हिडिओ मी याच नोटवर क्लोज करणार आहे की असं नको गेम व्हायला जसं ते व्हिडिओनुसार त्यांनी दाखवत आहे, कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट ते दाखवत असताना एखाद्याची इमेज आहे पॉझिटिव्ह करण्यासाठी हे काहीही करू शकतात. कारण की आपल्याला पूर्ण दिवस दिसत नाही आणि यांना जे दाखवायचे ते आपल्याला दाखवतात, त्याच्यानी जे बाहेरचे लोक आहेत त्यांचे मन आहेत कधीही बदलून जातात. हेच मन बदललं होतं पंढरीबद्दल, त्याच्यामुळे काय झालं, पंढरी बाहेर निघाला आहे आणि हे लोक मन बदलू शकतात. तर मन बदलून वापस नको सूरजला यांनी डाऊनला टाकायला आणि दुसरं कोणी विनर करायला. आता मला तुम्हाला सांगायची गरज नाही मी दुसरं कोणाबद्दल बोलतोय, तर त्याच्यामुळे मला ही अपेक्षा आहे की तुम्ही हे नोटीस करावं. आणि जेव्हा तुम्ही वोटिंग करता आहेत बिग बॉसमध्ये कंटेस्टंटला तर मनापासून पूर्णपणे वोटिंग करा. मी तर म्हणाल एवढी वोटिंग करा की वापस या लोकांच्या याच्यामध्ये विचारांमध्ये सुद्धा नाही आलं पाहिजे की दुसरं कोणाला जिंकून द्यायला, दुसरं कोणाला काय करायचंय जिंकवायचंय म्हणून. तर मी तुम्हाला बोललो होतो की व्हिडिओच्या शेवटी मी सांगेल की तुम्हाला काय सांगायचंय. सूरजची जेव्हा झाली म्हणजे व्हिडिओ झाले लगेच त्यांनी एक अनाउन्समेंट केली की माझ्या घराचं मी नाव काय ठेवणार आहे तर बिग बॉस यांच्या नावावर घराचं नाव ठेवणार आहे. म्हणजे एवढी मोठी ट्रीट किंवा एवढं मोठं एखाद्या शो बद्दल बोलायचं एक कौतुकास्पद आहे. आता मला माहित नाही की हे लोक ज्याचे फुटेज कट करत असतात, म्हणजे सर्वांचे व्हिडिओज पाहिले आपण, त्याच्यामध्ये सूरजचे व्हिडिओज खूप कमी दाखवले, म्हणजे फुटेज खूप कमी दाखवले. अगदी ह्याच एपिसोडमध्ये जेव्हा पुढचा टास्क झाला तेव्हा सूरजचा बॅकग्राऊंड आवाज येत होता, निकी सुद्धा बोलत होता की कशी झाली टेस्ट मला सांग असं वगैरे बोलत होता, तरी पण सूरजचा चेहरा दाखवत नव्हते, ते फक्त निकीचा चेहरा फोकसमध्ये होते. सूरज बोलत असताना सूरजचा आवाज येतो पण चेहरा दिसत नाही. असं जरी असेल तरी पण सूरज तो त्याच्या बाजूने शो बद्दल काय बोलतोय आपण ते पाहिलेलं आहे. ती बोला सर्वांना माहिती जर का सूरज तिथे आला त्याच्यामुळेच हा शो एवढ्या वरती चांगल्या TRP वर आहे. सूरजने सांगितलंच आहे की तो आहे की बिग बॉसचं नाव देणार आहे घराला.
आता बघूया पुढे सूरज जिंकतोय का नाही जिंकतोय, त्याला जिंकून देताय का नाही. तुम्ही मत देत राहा, वोटिंग करत राहा सूरजला, आणि माझ्याही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मी एवढंच म्हणणार आहे की जर का तुम्हाला जे पण व्हिडिओज आहे ते तुम्ही जर का पाहत आहात तर त्याच्यावर तुम्ही रिप्लाय करत जा आणि सांगत जा की तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणती प्रतिक्रिया दिली पाहिजे, कशा प्रकारचे व्हिडिओ बनवल्या पाहिजे. आणि एवढंही म्हणेल की तुम्ही माझे जे व्हिडिओज आहे, ब्लॉग्स आहे ते पाहत जा. एक रिक्वेस्ट करतो आहे की कारण की आता बिग बॉस शो आहे तो संपणारच आहे आणि हिंदी बिग बॉस बद्दल मी माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला साठी व्हिडिओ आणणारच आहे. पण जर का तुम्ही माझे ब्लॉग्स पाहणार, वेगवेगळे ब्लॉग्स आहेत, मी गणपतीचा ब्लॉग टाकलेला आहे तो पाहणार, तर नक्कीच मला खरंच चांगलं वाटेल, भारी वाटेल आणि तुम्हालाही भारी वाटेल असं मी शाश्वती देतो. आणि जर का तुम्हाला असं वाटेल की मी कसे ब्लॉग बनवले पाहिजे, कशा प्रकारे केलं पाहिजे, तर ते तुम्ही सजेशन देऊ शकता. जर का तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तर माझा मोठा भाऊ म्हणून, किंवा माझे छोटे भाऊ आहात तर मला सल्ला म्हणून, किंवा माझे जर का तुम्ही आई वडील सारखे आहात तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचा मुलगा समजून मला सल्ला देऊ शकतात की मी कशा प्रकारे व्हिडिओज बनवल्या पाहिजे. तर जाता जाता मी जास्त तुम्हाला बोर करत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची अपडेट घेऊन. आता अर्थात कोण जिंकणार आहे ते आपल्याला माहीत नाहीये, पण तुम्हाला मी सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, टाटा, बाय बाय.